नमस्कार, मी विद्या गोडसे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर पहिला व्हिडिओ हा माझा किचन रेसिपीबद्दल होता। तर सगळ्यांनी अनपेक्षित असं भरपूर प्रेम दिलं, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। तर हा पण व्हिडिओ आपण किचनच्या संदर्भातच बघणार आहोत। तर हा व्हिडिओ खास गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, उपयुक्त असा आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किचन मधल्या काही महत्त्वाच्या टिप्स असतात की ज्या गृहिणींना माहीत असेल त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा उपयुक्त आहे। तर स्किप न करता व्हिडिओ बघा आणि आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही शेअर पण करू शकता। तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर किचन म्हटलं की भरपूर असं घाई गडबडीमध्ये आपल्या हातून चुका होतात, तर त्या चुका सुधारवण्यासाठी आपण या टिप्स बघणार आहोत आणि कमीत कमी वेळामध्ये आपण भरपूर काही करू शकतो। तर चला, या टिप तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतील तर एक एक करून आपण सगळ्या टिप बघणार आहोत। तर टिप नंबर 1 आहे, भाजीमध्ये जर आपलं मीठ जास्त झालं असेल तर त्यामध्ये भाजलेलं बेसन मिक्स करावं किंवा तूप घालावं। काही जणांना तूप आवडत नसेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही तुम्ही घालू शकता, त्यामुळे भाजीला चव चांगली येते। टिप नंबर 2 आहे, आपण वरणाची डाळ शिजवतो, तर त्या वरणाच्या डाळीमध्ये शिजवताना आपण 1 चमचा तेल आणि चिमूटभर हळद टाकली की डाळ पटकन शिजते आणि मऊसूत सुद्धा होते। टिप नंबर 3, जर आपल्या वरणाची फोडणी करपली असेल तर त्यामुळे वरणाच्या चवीला कडवटपणा लागत असेल तर आपण त्यामध्ये साजूक तूप टाकावं। त्या साजूक तुपामुळे काय होईल तर वरणाचा कडवटपणा लपून जाईल व वरणाला चांगली चवही लागेल। तर टिप नंबर 4 आपण बघूया, डाळ किंवा तांदूळ आपल्याला शिजवायचं असेल तर कुकरला लावण्या अगोदर डाळ आणि तांदूळ अर्धा तास भिजत ठेवायचं। यामुळे काय होईल, आपला गॅसही वाचेल आणि डाळ आणि तांदूळ लवकर शिजेल आणि जो आपण काय बनवणार आहे त्या पदार्थाला चवही चांगली येईल। टिप नंबर 5 आपण बघूया, डाळ जर शिजवलेली शिल्लक राहिलेली असेल तुमची तर फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून दुसऱ्या दिवशी जर आप पराठे बनवत असाल तर त्या पराठ्यामध्ये ती डाळ मिक्स करा, त्यामुळे काय होईल, पराठे अधिक पौष्टिक होतील आणि छानही लागतील। टिप नंबर 6 बघूया। टिप नंबर 6 आहे, बटाट्याच्या वेळेस आपण शिजायला आहे तशी ठेवतो, त्यावेळेस लवकर बटाटे शिजत नाही, तर काय करायचे, बटाट्याच्या एका बाजूची साल काढायची, त्यामुळे काय होईल, बटाटे लवकर शिजतील आपले वेळ न घालवता। टिप नंबर 7 बघूया आपण। टिप नंबर 7 आहे की नाश्त्यामध्ये पुरी हा पदार्थ सगळ्यांना आवडतो, तर पुरी आपण करत असताना काही वेळेस पुरी मऊ पडते किंवा पुरीला रंगही येत नाही, तर पुरी कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करू शकता तुम्ही आणि पुरीला कलर छान येण्यासाठी त्यामध्ये तुम्ही बेसन मिक्स करू शकता, त्यामुळे चवही चांगली लागेल। टिप नंबर 8 आहे, महाराष्ट्रीयन बेंदूर येतोय आता, त्यासाठी पुरणपोळी ही बनवली जाते सगळ्यांच्या घरी। तर पुरणपोळी किंवा गुळाची पोळी करत असताना आपण त्यामध्ये कणकेत चिमूटभर सोडा घातला की पुरणाची पोळी असो किंवा गुळाची पोळी असो हलक्या होतात अशा पोळ्या आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात। टिप नंबर 9 बघूया आपण, हिरव्या पालेभाज्या करत असताना भाज्या तशाच हिरव्या राहाव्या म्हणून त्यामध्ये फोडणीनंतर भाजी टाकली की त्यामध्ये चिमूटभर सोडा घाला, भाज्यांचा रंग आहे असा राहील। आणि महत्त्वाचं म्हणजे पालेभाज्या करत असताना लोखंडी कढईमध्ये शिजवा, त्यामुळे काय होईल, लोहाचं प्रमाण वाढेल। टिप नंबर 10 बघूया आपण, हिरव्या मिरच्यांचा ठेचा हा सगळ्यांनाच खूप आवडतो, खास म्हणजे बाजरीच्या भाकरी बरोबर खायला। तर हिरव्या मिरच्यांचा ठेचा हा आठवडाभर टिकून राहण्यासाठी त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि मीठ घातला असतो, आठवडाभर चांगला टिकून राहतो। टिप नंबर 11 आहे, मटकी घरी केलेली असो किंवा बाजारातून विकत आणलेली असो, तर मटकी शिजवताना त्यामध्ये पाणी न घालता शिजवावी, म्हणजे वाफेवर चांगली शिजवली की मटकीला अप्रतिम चव लागते। टिप नंबर 12, वांग्याचं भरीत। तर वांग्याचं भरीत करताना वांगी भाजून झाली की आपल्या एका झाकणामध्ये बंद करून ठेवायची, त्यामुळे काय होईल की वांग्याची वरची साल जी असते ती अलगद आणि पटकन निघून येते। टिप नंबर 13, तर गाईचं दूध असेल घरी
तर गाईचं दूध एकान दिवस नासलं जातं काही कारणामुळे. तर गाईचं दूध नासलं की त्यामधून जे वेगळं पाणी निघतं ते पाणी आपण पराठे किंवा चपातीचं पीठ मळताना त्या कणकेमध्ये घातलं की पराठे किंवा चपाती असो मऊ होते आणि खूप टेस्टी पण लागते. टिप नंबर 14 आहे, दररोज त्याच भाज्या करून आणि खाऊन जर कंटाळा येत असेल तर भाजी करत असताना, कोणतीही भाजी करत असताना त्यामध्ये पालक बारीक चिरून टाका, भाजीला वेगळी चव येते. टिप नंबर 15 बघतोय आपण. मसालेदार पदार्थांची कढी किंवा आमटी करायची असेल आणि त्याला घट्टपणा येण्यासाठी आपण ते भाजून तिळाची पेस्टचा वापर करू शकतो. टिप नंबर 16 आहे, पूर्वीपासून आपण खात आलेलो नाश्त्याचा पदार्थ म्हणजे पोहे. तर पोह्यामध्ये चुकून एखाद वेळेस पाणी जास्त झालं असेल किंवा पोह्याचा लगदा होत असेल, क्वालिटीवरून असतं ते, पोह्याचा लगदा होत असेल तर त्यामध्ये पोहे करत असताना कांद्याचा वापर तुम्ही भरपूर करा, पोह्याचा लगदा होणार नाही. टिप नंबर 17 आहे, कोणत्याही भाजीला तुम्ही मसाला करत असताना त्यामध्ये कमी पाण्याचा वापर करून मसाले बारीक करा. त्यामुळे काय होईल, पाण्याचा जास्त वापर केला तर भाजीला चव लागणार नाही. त्यामुळे होईल तेवढं कमी पाण्याचा वापर करून मसाले बारीक करा, त्यामुळे भाजीला चव चांगली येईल. टिप नंबर 18 आहे, आजकाल सगळ्यांनाच भरपूर अशी घाई असते आणि घाईच्या वेळेस भाजीला लागणारी अद्रक लसणाची पेस्ट आपण डब्यामध्ये स्टोअर करून ठेवताना त्यामध्ये चमच्यावर तेल घालून ठेवा. त्यामुळे काय होईल, अद्रक लसणाची पेस्ट चवीला आंबट लागणार नाही किंवा वास येणार नाही, ती आहे तशी राहील. टिप नंबर 19 आणि लास्टची टिप आहे. तर आता पावसाळा सुरू आहे, तर पावसाळ्यामध्ये सगळ्यांना मस्त असा कडक असा चहा पिऊ वाटतो. तर चहा करताना आपण अद्रक पहिल्यांदा खिसून टाकतो, तर पहिल्यांदा न खिसून टाकता अद्रक लास्टमध्ये खिसून टाकायचा. त्यामुळे काय होईल, अद्रकचा वास जो आहे तो चहाला छान लागेल. आय होप की सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल. तर खास करून गृहिणींसाठी तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला शेअर करू शकता. शेअर कराच आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की व्हिडिओ कसा होता. आणि महत्त्वाचं म्हणजे जो कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि भरपूर असा सपोर्ट द्या. तुम्ही जेवढा मला सपोर्ट कराल तेवढं मी नवीन अजून काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न करेन. तर हा किचनचा टॉपिक आपण या वीकमध्ये लास्ट डेला संपवतोय. तर नेक्स्ट वीकमध्ये आपण दुसऱ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहे आणि इंटरेस्टिंग पण असेल. नक्कीच बघा तुम्ही आणि भरपूर असं प्रेम द्या. थँक्यू.